तुम्ही आता पाहू शकताय, आता बजेट जे झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणाकोणाला काय काय फायदा झाला आहे, काय स्वस्त झालं आहे, काय महाग झालं आहे. याच्यामध्ये पहिला बघू शकताय तुम्हाला 3 लाखापर्यंत जे टॅक्स असणार आहे उत्पन्नावर ते माफ असणार आहे. तसेच तुम्हाला 3 ते 7 लाखापर्यंत 5% टॅक्स आणि 10 ते 12 लाखापर्यंत तुम्हाला 15% टॅक्स असणार आहे. तसेच 12 ते 15 लाखापर्यंत तुम्हाला 20% टॅक्स असणार आहे. ठीक आहे. तसेच 80 कोटी लोकांना धान्य मोफत मिळणार आहे. तसेच प्लॅटिनमचे दागिने, चमड्याच्या वस्तू ह्या देखील स्वस्त झालेल्या आहेत. भाजीपाला याच्यावरचाही टॅक्स कमी करून तेही स्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इन्कम टॅक्सच्या बाबतीत जे स्टँडर्ड डिडक्शन असतं आपलं 50,000 ते 50च्या ऐवजी 75,000 करण्यात आलेलं आहे. तसेच शेतीमधील योजनांसाठीही भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि वस्तूंचा टॅक्सही कमी केलेला आहे त्यावरचा. तसेच तेलबिया यांचे उत्पादन वाढवणे आणि त्याच्यावर टॅक्स हा देखील कमी केलेला आहे. तसेच शहरी आवास योजनेमध्ये 10 लाखाची तरतूद 10,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. या अर्थसंकल्पामध्ये बऱ्याच घोषणा केलेल्या आहेत. तसेच गरीब कल्याण जी योजना आहे अन्न योजना, तर तेही वाढवलेले आहे 5 वर्षांच्या मुदतीसाठी. तुम्ही इथं बघू शकताय जे 3 लाखाचं टॅक्स आहे ते देखील कमी केलेलं आहे. चप्पल शूज हे देखील स्वस्त झालेलं आहे. 3 ते 5 लाखासाठी 5% कर असणार आहे